नमस्कार मंडळी, सुरुवात करूया रेसिपीला। इथे एका कुकरमध्ये मी तेल घेतलेलं आहे आणि 1 चमचा बटर घेतलेला आहे। आता हे गरम झाले की आपल्याला याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकायचे, 2 हिरव्या मिरच्या बारीक कापून टाकलेल्या आहे, 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं आलं खलबत्त्यात ठेचून घेतलेले आहे। 1 मिनिटभर परतवून घ्यायचं आणि 3 मध्यम आकाराचे कांदे मी इथे बारीक कापून घेतलेले आहे। तर कांदा देखील परतून घ्यायचा आहे। कांदा परतेपर्यंत आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये 3 टोमॅटो घ्यायचे आणि 4 सुकलेल्या लाल मिरच्या घेतलेल्या आहे। पाणी न टाकताच याचे वाटण करायचे आहे। तर आता मंद आचेवर आपला 3 ते 4 मिनिटं कांदा हा परतून झालेला आहे। आता याच्यामध्ये टोमॅटो पेस्ट टाकायची आणि पुन्हा 1 मिनिटभर आपल्याला ही टोमॅटो पेस्ट परतवून घ्यायची आहे। आता याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचे, 1 चमचा लाल मसाला टाकायचा, अर्धा चमचा धने पावडर टाकायची आणि पाव चमचा हळद टाकायची आहे। 1 मिनिटभर मसाले परतवून घ्यायचे आणि मंद आचेवर आपल्याला 2 ते 3 मिनिटांसाठी ही पेस्ट अशीच राहू द्यायची आहे। जेव्हा याला तेल सुटेल तेव्हा आपण 1 वाटी शिमला मिरची टाकायची, 1 वाटीभर गाजर टाकलेले आहे, 1 वाटीभर फ्लॉवर टाकलेली आहे, पुन्हा 1 वाटीभर टोमॅटो टाकलेला आहे, 1 वाटी बटाटा साल काढून टाकायचे आणि 1 वाटी वाटाणा टाकलेला आहे। आता पुन्हा आपण हे सर्व मिक्स करून घेऊया आणि याच्यामध्ये आपल्याला 1 ग्लास पाणी टाकायचं आहे। आता पाणी टाकल्यानंतर छान असं हलवून घ्यायचं आणि आपल्याला इथे कुकरचं झाकण लावून याच्या 4 शिट्ट्या करायच्या आहे। तर आता कुकर थंड झाले की आपण झाकण खोलूया। तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। आता कुकर थंड झालेले आहे आणि आपण झाकण उघडूया। मॅशरच्या साहाय्याने अशा प्रकारे भाजी ही मॅश करून घ्यायची आहे। आता याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा काश्मीरी लाल मसाला टाकायचा आहे, 1 चमचा पावभाजी मसाला टाकायचा आहे आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया। तुम्हाला जर भाजी घट्ट वाटत असेल तर इथे आपण गरम पाणी वापरायचे आहे, तर इथे मी अर्धा कप गरम पाणी टाकलेले आहे आणि पुन्हा एकदा मिक्स करून आपल्याला 2 ते 3 मिनिटांसाठी मंद आचेवर ही भाजी उकळी येण्यासाठी ठेवायची आहे। तुमच्या आवडीनुसार तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता। तर आता याच्यामध्ये 2 ते 3 मिनिटांनी आपण पुन्हा 1 चमचा बटर टाकून घेणार आहोत, 1 चमचा कसुरी मेथी हातावर चोळून टाकायची आहे आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे आणि एकदा आपण हे सर्व मिक्स करून घेऊया। आणि आता दुसऱ्या साईडला आपण तव्यावर अर्धा चमचा बटर टाकायचे, थोडीशी भाजी टाकायची आणि किंचितसा पावभाजी मसाला टाकायचा आहे। आता आपण थोडंसं मिक्स करून घेऊया आणि पाव मी इथे मध्ये कट करून घेतलेले आहेत। तर खालच्या साईडने आपण पाव ठेवायचे आणि वरच्या बाजूने दोन्ही बाजूने आपल्याला बटर लावायचं आहे आणि दोन्ही बाजूने छान असे बटर लावून भाजून घ्यायचे आहे। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।